सध्या देशभरात चर्चेत असलेली पार्टी कॉक्रोच जनता पार्टी. या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल अनेक मतप्रवाह आपल्याला सोशल मीडियावर दिसून येतात. त्यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हा महत्वाचा प्रश्न काय, तर काय कॉक्रोच जनता पार्टी स्वतःला पॉलिटिकल पार्टी म्हणून एस्टॅब्लिश करेल का, निवडणुकांमध्ये भाग घेणार का, आणि असं जर झालं तर त्यांना कॉक्रोच हा त्यांचा सिम्बॉल राहील का, याबद्दलची व्यवस्था आपल्याकडे काय आहे, या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत. हा विषय समजून घेणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचा पॉलिटिकल स्टँड काय आहे, की हे फक्त आंदोलन करून संपणारी पार्टी आहे, याबद्दल सुद्धा आपण विस्तृत चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत नेमकं प्रकरण काय आहे. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. अतिशय महत्वाचा आणि इंटरेस्टिंग असा हा टॉपिक होणार आहे जो आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. सो शेवटपर्यंत तुम्ही बघा. कॉक्रोच हे चिन्ह निवडणूक आयोग सीजेपीला देऊ शकतं का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला ही चर्चा केल्यानंतर शेवटी लक्षात येणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये आन्सर रायटिंग हा एक महत्वाचा भाग आहे. त्या अनुषंगाने सर्व लिखाण मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. निश्चितच हे पुस्तक तुमच्या परीक्षेमध्ये तुमचे मार्क्स वाढवून देणारं पुस्तक ठरू शकतं. तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. चला, आता ही तीच कॉक्रोच जनता पार्टी आहे जी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून उभी राहिलेली आहे आणि खूप क्रेज त्यांचा आपल्या भारतामध्ये राहिलेला आहे. अनेकांचा सपोर्ट त्यांना राहिलेला आहे. मग ते सोनम वांगचुक सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. आणि एकूणच या कॉक्रोच जनता पार्टीला जे फॉलोअर्स आहेत ते बीजेपी जे फॉलोअर्स आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक या पार्टीने तयार केलेले आहे आणि म्हणून हा डिस्कशनचा भाग आहे. आता बघा, ही जी सीजेपी आहे ही एक सुनामी आहे का, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बघा काय होतं की सोशल मीडियावर ही एक पार्टी म्हणून त्यांचं आपलं अकाउंट तयार करतात, त्याला लोक जोडले जातात. ठीक आहे, हे जे अभिजित दिपके आहे यांनी ही पार्टी सुरू केलेली आहे आणि लोकांचा खूप जास्त प्रतिसाद, बेरोजगारांचा खूप जास्त प्रतिसाद, आणि मग हा काय एक सिस्टम विरोधातला प्रतिसाद आहे का कॉक्रोच जनता पार्टीला जो मिळालेला आहे. ठीक आहे, आणि मग तिथून त्यांचा प्रवास सुरू होतो. मग इतके सगळे फॉरवर्ड झाल्यानंतर पुढे काय करायचं आणि पुढला प्रवास कसा करायचा, या अनुषंगाने अजून बातम्या आपल्याकडे येतात. मग अभिजित दिपके, फाउंडर ऑफ सीजेपी, अराइव्ड इन इंडिया फ्रॉम यूएस कॅरिंग अ बायोग्राफी ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं पुस्तक त्यांनी हातात घेतलेलं आहे. आणि त्यातून मग ते काय मेसेज देऊ इच्छितात, समोरचा त्यांचा प्रवास कसा असणार आहे, काय ते लढण्यासाठी इथे आलेला आहे का, अशा अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि तिथून मग या प्रवासानंतर त्याच दिवशी एक आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये. जे काही आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्या ठिकाणी केल्या जातात. एक दिवस आंदोलन होतं आणि मग पुढील दिशा कशी राहील यासाठी ते वेळ घेतात. आणि त्या अनुषंगाने मग आता ही सुनामी तयार होत आहे का, कारण येणाऱ्या शनिवारी परत ते दिल्लीला आंदोलन करणार आहे. त्याआधी भारतामध्ये इतर ठिकठिकाणी सुद्धा त्यांचं आंदोलन असणार आहे. जे एक आंदोलन त्यांचं पुणे या शहरात झालं, तसंच जयपूरमध्ये होणार आहे, बेंगलोरमध्ये होणार आहे किंवा इतर ठिकाणी होणार आहे. म्हणून मग ही फक्त एक सोशल मीडियावरची पार्टी म्हणून राहणार आहे की खरंच ग्राउंड लेवलला ही एक सुनामी तयार करणार आहे. या अनुषंगाने ही महत्वाचं बनतं. नेमका मुद्दा काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की यांचे प्रोटेस्ट सुरू झालेले आहे आणि 20 जूनला दिल्लीत एक पुन्हा आंदोलन ते तयार करणार आहेत. आणि मग त्या आंदोलनामधून त्यांना काय मिळणार, किंवा जर त्यांना अपेक्षित असे रिझल्ट मिळालेले नाही तर त्या आंदोलनाचा जे कन्व्हर्जन आहे ते पॉलिटिकल पार्टीमध्ये होणार का, असे सुद्धा प्रयास किंवा अशा सुद्धा चर्चा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि हाच मुद्दा घेऊन मग आपण ही चर्चा करणार आहोत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, तो आपलं जे टायटल आहे त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला शेवटी मिळणार आहे. परंतु त्याआधी आपल्याला हे समजून घेणं अपेक्षित आहे की जेव्हा एखादं आंदोलन उभं राहतं, फॉर एक्झाम्पल की एखादं शेतकरी आंदोलन झालेलं असेल, सो इश्यू काय असतात त्यामध्ये, जे शेतकऱ्यांचे इश्यू असतील त्यांच्या मागण्या पूर्ण झाला, आंदोलन संपलं. एखाद्या जर शिक्षणाविरोधात किंवा एखाद्या युनिव्हर्सिटी विरोधात जर आंदोलन असेल, एखाद्या प्रॉब्लेम्सला घेऊन, पर्टिक्युलर प्रॉब्लेम्सला घेऊन आंदोलन जर असेल, तर त्या आंदोलनकर्त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या, आंदोलन संपलं. तर हे कशावरून आपल्याला ओळखता येतं की प्रमुख मागण्या काय आहेत. ठीक आहे, सो या मागण्यानुसार त्या आंदोलनाची इंटेन्सिटी आपल्याला दिसून येते. जसं की मराठा आरक्षणाचं आंदोलन जे सुरू आहे, जे सातत्यानं आपल्याला दिसून येतं, मागणी काय आहे, मराठा आरक्षण. ठीक आहे, सो एका पर्टिक्युलर गोष्टीला घेऊन हे आंदोलन उभे झालेले असतात. पण जे सीजेपी आहे त्यांना जर आपण पाहिलं, त्यांनी स्वतःला जे प्रेझेंट केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे,
बीजेपी स्वतःला सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक असं त्यांनी स्वतःला वर्णन केलेलं आहे. युवक, बेरोजगार, परीक्षा घोटाळे, मतदार यादीतील त्रुटी, न्यायपालिका कार्यपालिका संबंध अतिशय जास्त महत्वाचा आणि माध्यम मालकी हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग आता जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर हे फक्त एका परीक्षेचा जो घोटाळा आहे तिथपर्यंत हे मर्यादित राहिलेलं आंदोलन नाही किंवा त्यांना स्वतःला तसं दाखवलेलं नाही. तर हे SYSTEM म्हणजे काय की हे सिस्टम विरोधात उभं झालेलं आंदोलन आहे. आणि म्हणून मग या CJPला काय सोशल मीडियावरची पार्टी न राहता ग्राउंड लेवलवर येणं का महत्वाचं आहे. कारण बघा आता हे जे सिस्टम विरोधातलं आंदोलन आहे ते सिस्टम विरोधात आहे. ऑफकोर्स सिस्टम विरोधातलं आंदोलन सिस्टम विरोधातच असणार आहे. परंतु सध्या जी काय म्हणतात सध्याची जी गव्हर्नमेंट आहे ती आहे बीजेपी. सो सिस्टमला आता सध्या बीजेपी गव्हर्नमेंट रन करते. सो एका अनुषंगाने मग आपल्याला ते पाहता येतं की बीजेपी विरोधातलं आंदोलन आहे का. ऍक्च्युअली ते सिस्टम विरोधातलं आंदोलन आहे. सिस्टम मध्ये ज्या काही कमतरता आहे त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. ते लक्षामध्ये. मग आता ही जर बीजेपी जर त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत नसतील आणि सिस्टमला काय म्हणतात व्यवस्थित करणं, नीट करणं हे तितकंच सहज सोपं नाही की सगळी रिस्पॉन्सिबिलिटी एका पार्टीवर दिली आणि लगेच आंदोलन करून ती सिस्टम दुरुस्त होणार असं नाही. मग दुसरा ऑप्शन काय उरतो की काँग्रेस असेल फॉर एक्झाम्पल की आता ते पॉवरमध्ये नाही तर मग त्यांना काय काँग्रेसला आणायचं आहे का, काय काँग्रेस ही सिस्टम दुरुस्त करणार आहे का. तर याआधी सुद्धा काँग्रेस होतील तर अनेक मत प्रवाह असे जातील की नाही काँग्रेस सुद्धा हे काम करू शकणार नाही कारण त्यांच्याकडे सुद्धा पार्टी होती. मग काय एक संबंध आम आदमी पार्टी आपशी आहे का, ठीक आहे, त्यांच्या मागे हे आंदोलन उभं राहिलेलं आहे का. तर असं सध्या प्राथमिक दृष्ट्या आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून मग सिस्टम जर दुरुस्त करायची असेल तर स्वतःला सिस्टम मध्ये यावं लागेल आणि मग या पॉलिटिकल पार्टी सोबत तुम्हाला सुद्धा एक कुठेतरी स्टँड करावं लागेल. आणि मग जेव्हा स्टँड करायचं असेल तर इलेक्शन लढवणं हा त्यातील एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून ही सगळी चर्चा आपल्याला CJPच्या अनुषंगानं करता येईल किंवा CJPला इलेक्शन्स मध्ये भाग घ्यावाच लागेल. याचं प्रमुख कारण काय तर त्यांनी स्वतःला जे प्रेझेंट केलेलं आहे, जे सिस्टीम विरोधातला त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि सिस्टीम दुरुस्त करायसाठी त्यांना स्वतःला त्यामध्ये इन्क्लूड करावं लागेल, ग्राउंडवर यावं लागेल. ठीक आहे. आता बघा हा आपण इथे बेस बनवलेला आहे की त्यांना का सिस्टम मध्ये यावं लागेल, का पॉलिटिकल पार्टी म्हणून एस्टॅब्लिश व्हावं लागेल. आता कॉक्रोच जनता पार्टी नोंदणीकृत होऊ शकते का. मग त्यांना जर स्वतःला नोंदणीकृत करून घ्यायचं असेल तर कायदेशीर आधार काय आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1951 आणि त्यामध्ये सेक्शन 29A अंतर्गत सांगितलेलं आहे की पॉलिटिकल पार्टी किंवा पक्ष नोंदणीसाठी काय क्रायटेरिया आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर सर्वात महत्वाचं की तुमचं एक संविधान म्हणजे त्या पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असणं हे आवश्यक आहे. लोकशाही मूल्ये जसे की धर्मनिरपेक्षता, समाजवाद, सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता या मूल्यांना मान्यता असणं त्या काय म्हणतात पार्टीकडून आवश्यक आहे. आणि ते जर तुम्ही फुलफिल करत असाल तर स्वतःला म्हणजे तुम्ही एखाद्या ग्रुपला पॉलिटिकल पक्ष म्हणून किंवा एखादा पक्ष म्हणून नोंदणीकृत करू शकता. सो या अंतर्गत ही कॉक्रोच जनता पार्टी स्थापन होऊ शकते आणि स्वतःला नोंदणी करून घेऊ शकते, नोंदणी मिळू शकते आणि मग एकदा जर त्यांना नोंदणीकृत करता आलं तर त्या नावावर ते इलेक्शन्स लढवू शकतात, निवडणूक लढवू शकते. आय होप तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. आता यामधला दुसरा भाग हा आहे की निवडणूक चिन्हांची गरज काय असतं. काय प्रत्येक देशात सगळ्याच देशात निवडणूक चिन्ह असतं का तर असं नाही. काही देशामध्ये फक्त नावावर निवडणूक लढवली जाते किंवा मग तुमचा जो पक्ष आहे ठीक आहे सो या पक्षाच्या नावावर लढवली जाते, तिथे आपल्याला सिम्बॉल्स पाहायला मिळत नाही. पण भारतामध्ये अतिशय जास्त महत्वाचे हे सिम्बॉल्स असतात का तर मतदारांना उमेदवार पक्ष ओळखण्यासाठी बरेचसे निरक्षर, साक्षर असे अनेक लोक आणि कन्फ्युजन बऱ्याच जणांना वाचता येत नाही. सो स्टार्टिंगला जे सुरुवात झालेली होती 1951-52 जे इलेक्शन झालेले होते, अनेक अडाणी जनता आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, अडाणी इन द सेन्स की निरक्षर आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. सो त्यांना काहीतरी ओळख देण्यासाठी मग हे काय भारतात चिन्हांची आवश्यकता तयार झालेली होती. बहुभाषिक व विविध साक्षरता असलेल्या देशात दृश्य ओळख म्हणजे काहीतरी आपल्याला एक ठोस दिसला पाहिजे या अनुषंगाने. आणि तुम्ही पण बघा जेव्हा आपण वोट करायला जातो तर आपण काय नाव वगैरे खूप कमी बघतो आणि सिम्बॉल बघतो, ते बघून आपण बटन दाबतो. आणि सर्वात महत्वाचं की जो ब्रँड आहे, पुष्पाचा ब्रँड आहे ना, तो कसा पाठीवर आपला हात मारतो. सो प्रत्येक पक्षाचा राजकीय ब्रँड असायला ती ओळख जे आहे ते चिन्ह आहे. मग याला कॉन्स्टिट्युशनल आधार काय आहे तर संविधानाचं जे कलम आहे 324 मध्ये जे निवडणूक आयोग आपल्याला दिसून येतो. सो निवडणूक आयोग या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवत असतो. निवडणुकांचे अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करण्याचं काम जे आहे निवडणूक आयोग करतो कलम 324 अंतर्गत
या सर्व गोष्टींची पूर्तता करताना आपल्याला निवडणूक आयोग दिसतो. आता लोकसभा 2024चे जर इलेक्शन बघितले आपण तर 96 कोटी नोंदणीकृत मतदार दिसून येतात आणि जगातील ही सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्यामध्ये सिम्बॉल्स जो असतो तो किती महत्वाचा असतो, किती तो एखाद्या पॉलिटिकल पार्टीला कसा रिप्रेझेंट करतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा अजून एक महत्वाचं काय आहे तर इलेक्शन सिम्बॉल्स ऑर्डर 1968 आपल्याकडे आहे. आधी काय होतं की जेव्हा 1951-52च्या निवडणुका झाल्या आणि सातत्यानं चालत आला, अनेक नवीन नवीन पक्ष तयार झाले, मग चिन्हामध्ये गोंधळ वगैरे सुरू झाले, त्या अनुषंगाने मग त्याला दुरुस्त करण्यासाठी हा ऑर्डर आणण्यात आला 1968चा. यामध्ये मग काय ठरवण्यात आलं की रिझर्व्ह सिम्बॉल कुठले राहील, म्हणजे कुठल्या पक्षाचा तो एक सिम्बॉल म्हणून त्याला मान्यता मिळेल, जसं की काँग्रेस असेल, बीजेपी असेल किंवा आपल्याला काय बीएसपी असेल, ठीक आहे, सीपीआय असेल, तृणमूल असेल, असे जे चिन्ह पाहिल्यानंतर आपल्या पॉलिटिकल पार्टी लक्षात येतात. ठीक आहे, सो हे जे चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणतो रिझर्व्ह सिम्बॉल. पण या व्यतिरिक्त एक दुसरं असतं की फ्री सिम्बॉल्स. ठीक आहे, असे अनेक सिम्बॉल्स इलेक्शन कमिशनने आपल्या त्या यादीमध्ये दिलेले आहे. मग जे कोणते अपक्ष वगैरे काय असतात कॅन्डिडेट असतात, सो ते यामधून मग सिम्बॉल्स घेऊ शकतात. ठीक आहे, सो ते एक एकूणच लिस्ट दिलेली आहे. अजून काय करत असतं की सिम्बॉल डिस्प्यूट्स, म्हणजे आता तुम्हाला शिवसेनेचा जो सिम्बॉल आहे त्याबद्दलचा वाद तुम्हाला नव्याने सांगायला नको. सो असे जर काही डिस्प्यूट असतील याबद्दल जे काही आहे हे या ऑर्डरमध्ये दिलेलं आहे. आणि पार्टी रिकॉग्नायझेशन, म्हणजे तुमची पार्टी नेमकी ओरिजिनल पार्टी कोणाची आहे या संबंधित असू दे, किंवा नॅशनल लेवलची पार्टी कोणती आहे, स्टेट रिकॉग्नाइज पार्टी काय आहे, त्यांचे सिम्बॉल्स काय असेल, ठीक आहे, किंवा अनरिकॉग्नाइज्ड पार्टी कुठल्या आहे, या सर्व अनुषंगाने या इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर मध्ये आपल्याला दिसून येतात. आणि त्या अनुषंगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सिम्बॉल्स त्या पार्टीला किंवा त्या उमेदवाराला देताना दिसून येतात. आय होप हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा कॉक्रोच सिम्बॉल मिळण्यात मग अडचण काय. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की कायद्याने थेट बंदी आहे का, तर नाही. कायद्याने सरळ डायरेक्ट झुरळला बॅन केलेला आहे असं नाही. ठीक आहे, कॉक्रोचला बॅन केलेला आहे, कॉक्रोचवर थेट बंदी घातलेली आहे असा कुठला नियम नाही. मग प्रॉब्लेम का, कॉक्रोच जनता पार्टीला कॉक्रोच हा सिम्बॉल का मिळू शकणार नाही. ठीक आहे, मिळू शकणारच नाही, पण का मिळू शकणार नाही तर बघा समस्या कुठे आहे. ईसीआय नवीन चिन्ह मंजूर करताना काय काय पाहते तर सार्वजनिक स्वीकार्यता त्याला आहे का, स्पष्ट ओळख आहे का, गोंधळ तर होणार नाही ना, प्रचारातील व्यवहार्यता आहे का, आणि सार्वजनिक हित त्या सिम्बॉल मागे आहे का, असे काही निकष ते त्या ठिकाणी बघत असतात. परंतु एक महत्वाचं काय, हा सिम्बॉल कॉक्रोच जो आहे तो का मिळू शकणार नाही तर 1989 मध्ये तमिळनाडूमध्ये इलेक्शन झालेले होते विधानसभेचे, आणि त्यानंतर काय झालेलं होतं की AIDMK मध्ये फूट पडलेली होती आणि जयललिता त्यांचा जो गट होता त्यांना जो सिम्बॉल आहे तो मिळालेला होता रूस्टर, म्हणजे जो कोंबडा आहे. ठीक आहे, सो त्या इलेक्शन मध्ये हा कोंबडा त्यांना सिम्बॉल मिळाला. मग लोकांनी काय केलं, प्रचारामध्ये हा कोंबड्याचा पुरेपूर वापर केला, गाडीला कोंबडे बांधले आणि ते कोंबडे जे आहेत त्याचे जे रूस्टर आहेत ते रॅलीमध्ये त्यांनी वापरले. सो यामध्ये काय झालं तर अनेक कोंबड्यांना आपला जीव गमवावा लागला. ठीक आहे, सो मग काय झालेलं आहे तर 1990 नंतर मग हे चिन्ह वापरल्यामुळे काय झालं, प्राणी आधारित चिन्हांबाबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक भूमिका घेतली. ठीक आहे, आणि 1990 नंतर अॅनिमल वेलफेअर ग्रुपने काय घेतलेले आहे, यावर आक्षेप घेतलेले आहे. मग अशा पद्धतीनं प्राण्यांची हत्या किंवा इन द सेन्स या इलेक्शन्स मध्ये ती काळजी घ्यायला पाहिजे या अनुषंगाने प्रचारात प्राण्यांचा जो वापर आहे, प्राण्यांचं जे प्रदर्शन आहे, सो यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केला, विचार केला आणि यामुळे नवीन प्राणी आधारित चिन्हांना मंजुरी देण्याबाबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक सावध भूमिका घेतली. आणि मग तुम्ही जर जे फ्री सिम्बॉल्स आहेत त्यामधूनच आपल्याला एक सिम्बॉल आपल्याला निवडावा लागतो आणि त्या फ्री सिम्बॉल्स मध्ये असा कुठलाही प्राणी असलेला एकही सिम्बॉल नाही. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीला हा सिम्बॉल कॉक्रोच म्हणून मिळणार नाही, कारण कॉक्रोच सुद्धा एका प्राण्यामध्ये येतो. मग आता एक महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल, जे मी मागे सिम्बॉल दाखवले त्यामध्ये हत्ती तुम्हाला दिसला असेल. सो हत्ती हा ऑलरेडी म्हणजे जुना सिम्बॉल असल्यामुळे त्यांना तो काढून घेता आला नाही, पण 1990 पासून अशा कुठल्याही प्रकारचे प्राणी सिम्बॉल म्हणून वापरता येत नाही आणि कॉक्रोच जनता पार्टीला सुद्धा तो मिळण्याचे चान्सेस कमीच आहे, निग्लिजिबल आहे किंवा झिरो आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल, तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल. तुम्हाला कसा वाटला, व्हॉट डू यू थिंक, तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आम्ही राज्यसेवेसाठी समर्पण नावाची बॅच लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस पेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाईम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज
आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सीरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्ही मला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हानाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये इतके सगळे फीचर्स तुम्हाला दिसून येतील. आणि हा QR कोड स्कॅन करा. एव्हानाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला अपडेटेड माहिती सुद्धा आणि PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे. तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.